आता पत्रकारांच्या प्रश्नांना आंबेडकरांनी जी थातूरमातूर उत्तरं दिली ती बातमी न्यूज 18 मराठीने दाखवली। दरम्यान त्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दरम्यान राजीनाम्याचे प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। तर ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। यशोमतीताई, अतिशय दुर्दैवी अशी घटना अमरावतीमध्ये घडलेली आहे। तुमचं यावर काय म्हणणं आहे? काल रात्री 3-3:30 वाजता आग लागली। अतिशय भयावह दृश्य होतं। मला सकाळी माहिती पडल्याबरोबर मी तिथे पोहोचली। सगळं राखड झाली होती सगळी त्या ठिकाणी। तिथे 3 बालकांचा मृत्यू झालाय। आता विस्पर अशी आहे की अजून 2 दगावले। नेमकं काय होतंय काय नाही हे प्रशासन काय बाहेर कळू देत नाहीये। पण हे हलगर्जीपणा आहे। ते जे व्हेंटिलेटर्स वापरलेले आहे आता असं कानावर आलेलं आहे की ते व्हेंटिलेटर्स 3 दिवस आधी त्या व्हेंटिलेटर मधनं आवाज निघत होता। तर मग आवाज निघत होता तर त्याच वेळेला काळजी का घेतलेली नाही? आणि इतक्या ते कोणत्या कंपनीचे आहेत, कधी लावले, कोणी लावले, कोणत्या फंडातून आले, या सगळ्या गोष्टीच्या इन्क्वायऱ्या झाल्या पाहिजे की नाही झाल्या पाहिजे? अहो, लहान लेकरं, गरीबाचे लेकरं जातात त्या डफरीमध्ये। आणि आता आरोग्यमंत्री त्या ठिकाणी आल्यावर ते साधे उत्तरही देऊ शकत नाही। बरोबर आहे। तोच माझा प्रश्न होता ताई की त्यांना माहिती नाहीये का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कारण एक दुर्घटना घडली, त्याच्यामध्ये बालक त्यांचा जीव गेलेला आहे आणि त्याच्यावर आरोग्यमंत्र्यांचं जे काही उत्तर आहे यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, आरोग्यमंत्री उत्तरच देऊ शकलेले नाही। आरोग्यमंत्री असं आहे, जबाबदारीनं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। कोविड काळामध्ये एखादा आरोग्यमंत्री हा असता तर काय झालं असतं कोविडचं? मग हे असे आरोग्यमंत्री असे उत्तर देत असतील, बेजबाबदारीनं वागत असतील आणि 3 लेकरं गरिबांचा जीव त्या ठिकाणी जात असेल तर याच्यामध्ये मला राजकारण करायचं नाहीये। पण मंत्री आहात ना, तर निदान इन्क्वायरी करून तर या, काय आहे काय नाही, काय झालेलं आहे। गेले ना लेकरं, आम्ही चौकशी करू। कसली चौकशी? त्या ठिकाणी जो चार्ज आहे, तिथे जो मेन अधिकारी असतो त्या व्यक्तीजवळ डफरीनचा पण चार्ज आहे आणि इरविनचा पण चार्ज आहे। आता इरविन आणि डफरीन हे लोक जर तिथे व्यवस्थित ते जे व्यवस्थापक पण व्यवस्थित नेमत नसतील, डॉक्टर CS जे आहेत ते पण त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित नेमणूक करत नसाल आणि त्या डॉक्टरवर प्रेशरमध्ये आणून 2 मोठे हॉस्पिटल त्या ठिकाणी ठेवत असाल तर हे पण मोठा गुन्हा आहे ना। एवढंसं गोष्ट आरोग्य मंत्र्याला कळायला नको का? आज सकाळी एवढे तास झाले, 3 वाजल्यापासून आता 3 वाजत आले, 12 तास झाले। 12 तासामध्ये निदान एक तिथे व्यवस्थित डॉक्टर तरी नेमायला पाहिजे होता ना, इंडिपेंडेंट इन्चार्जचा। देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की यांनी या सगळ्या गोष्टीची नोंद केली पाहिजे आणि अकार्यक्षम मंत्री जर हे आरोग्य विभाग सांभाळत असेल तर त्यांना बाजूला सारलं पाहिजे। आणि तिथं जर ऑफिसर्सच्या नेमणुका झालेल्या नाही, निदान कमीत कमी ऑफिसर्सच्या नेमणुका तर करा। तर ही जी म्हणजे तुम्ही आता सांगताय की 2-3 दिवसांपूर्वी सुद्धा त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या निघत होत्या अशी माहिती तुम्हाला मिळालेली आहे? आगीच्या ठिणग्या नाही, मला मी म्हटलं आवाज येत होता व्हेंटिलेटर्स मधनं। अच्छा अच्छा, आवाज येत होता। तर याविषयी काही कल्पना देण्यात आली होती का प्रशासनाला? म्हणजे ते तिथले जे नाही, कोणी दिली नाही। मी आता बारीक मध्ये फिरली ज्या वेळेला, काही पालकांची भेटली त्या ठिकाणी, काही दवाखान्यामध्ये, तिथे मॉर्चरीमध्ये पण मी गेली। मग ज्या वेळेला पब्लिक सोबत आपण बोलतो त्यावेळेला पब्लिकने सांगितलं 3 दिवस आधी ताई इथे आवाज येत होता। आपल्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत। सर, तुम्ही या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली, प्राथमिक दर्शा काय तुमच्या लक्षात आलेलं आहे? कोण या बाबतीत दोषी असल्याचं तुम्हाला प्राथमिक समजलं? मी आता पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की या सगळ्या घटनाक्रमांची चौकशी करण्यासाठी आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त सन्मान्य संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय कमिटी आपण नेमतोय। त्याच्यामध्ये एम्सचे प्रतिनिधी असतील, त्याच्यामध्ये DMARचे प्रतिनिधी असतील, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाचे प्रतिनिधी असतील आणि त्याचबरोबर फायर ऑडिट शी संबंधित सुद्धा अधिकारी असतील आणि जनतेतून सुद्धा एक प्रतिनिधी असेल की या अहवालाला त्यांनी 7 दिवसांमध्ये अहवाल द्यायचा आहे। या अहवालामध्ये ज्या गोष्टींमध्ये चुकी झाली असतील त्या सगळ्या चुकींबद्दल
जे दोषी लोक असतील त्यांच्यावरती आम्ही 7 दिवसाच्या अहवालानंतर कारवाई करणार. पालकांकडून एक आरोप केला जातोय की ज्या व्हेंटिलेटरमध्ये हा स्फोट झाला त्याच्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून बिघाड होता, वेगवेगळा आवाज येत होता, तो दुरुस्त केला नाही आणि त्यामुळे ही सगळी घटना घडली. हे चौकशीमध्ये समोर येईल. आपण चौकशीला फक्त 7 दिवसाचा वेळ देऊया, कारण चौकशी सुद्धा महत्त्वाची आहे. आपण एखादी कारवाई करत असताना असं व्हायला नको की एखाद्या म्हणजे अयोग्य पद्धतीनं आम्ही एखादी गोष्ट असेल तर ठीक आहे, परंतु अनावश्यक एखाद्या माणसाला शिक्षा दिली असं व्हायला नको. ज्या गोष्टी आहेत त्या सगळे 7 लोक एक्सपर्ट आहेत, ते सगळे आपल्या पद्धतीने रिपोर्ट देतील आणि त्याच्यावरती आपण त्या सगळ्यांवरती कारवाई करू. कंत्राटदार जर या सगळ्या याच्यात दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. कंत्राटदाराच्या बाबतीत प्रामुख्यानं रोष इथं आहे. जे याच्यामध्ये दोषी असतील तो एकही माणूस सुटणार नाही. कंत्राटदार नव्हे, आमच्या यंत्रणेतला माणूस असेल, त्या संबंधित कुणी मशिनरी दिलेला माणूस असेल, जे असतील त्या सगळ्यातला एकही माणूस सुटणार नाही. बरं, आता या सगळ्या प्रकरणात तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तुम्ही या भेटी दरम्यान अभ्यास करून आलेला नाही असा आरोप केला जातो. माझ्या राजीनाम्याला जर प्रश्न सुटणार असेल तर तो स्वाद घेऊया आपण. आता ही वेळ आहे ती आपल्या ह्या सगळ्या कुटुंबियांना आधार देण्याची, झालेल्या घटनाक्रमाला बरोबर सामोरं जाईल मला असं वाटतं. नक्कीच माझ्या राजीनाम्याने जर प्रश्न सुटत असेल तर मी राजीनामा देईल, मात्र ही राजकारणाची वेळ नसल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.